अतिशय सुंदर भाषण. 9 ऑगस्ट आदिवासी दिवस दिन. वसुंधरेचा ठेवा जपुनी राखू सृष्टीचा सन्मान. निसर्ग रक्षणासाठी तारका मी आदिवासी म्हणून आम्हा आहे अभिमान. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझे वंदन आणि आजच्या या आदिवासी दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊयात. आदिवासी म्हणजे मूळ निवासी. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव. विशिष्ट भूप्रदेशात प्रथम जन्मलेला आणि मुळीच जमातीच्या उगमापासून स्थलांतर न करता स्थायिक असलेला म्हणजे आदिवासी. त्या विशिष्ट प्रदेशातील लोकांच्या समान किंवा निसर्गधारित परंपरा जपणारा मूळ मानवी समाज किंवा वस्ती स्थान होय. म्हणजेच नाग समाजापासून दूर असलेला, भिन्न असलेला, समान वंशिक लक्षणे असलेला, आदिम वैशिष्ट्य असलेला समाज म्हणजे आदिवासी होय. जगाच्या पाठीवर ज्या कला अस्तित्वात आहेत त्या सगळ्या कलांचा उद्दाता आदिवासी आहे. आदिवासींच्या लोककला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला यांना तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणाऱ्या रानमेव्यावर करतात. आदिवासी तिथे जंगल आणि जंगल तेथे आदिवासी असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला म्हणजे डोंगर, बैल, साप, वाघ इत्यादी सर्वांना ते देव मानतात. निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे, प्रेम, आपुलकी आहे. जग तापमानवाढीच्या विळख्यात अडकला असताना आदिवासी संस्कृती ही आनंदी जीवनाची एक शाखा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. निसर्गावर असलेल्या निस्सीम प्रेमातून ते निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी झटत असतात. विकास म्हणजे फक्त औद्योगिकरणाचा विकास नव्हे, तर विकास म्हणजे आनंदी, सुखी जीवन होय. भांडवली व चंगळवादाच्या अधीन झालेले विकासाचं मॉडेल विनाशाकडे घेऊन जाणार आहे. हे थांबवण्यासाठी आदिवासींचा महत्त्वाचा वाटा राहणार आहे. संयुक्त राष्ट्र संघटना आणि तिची संलग्न संस्था आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आदिवासींना इंडिजिनस अर्थात मूळ निवासी असे संबोधावे अशी शिफारस केली आहे. सन 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही शासन व्यवस्था चालवण्यासाठी संविधानाची निर्मिती करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेला एक उच्चतम पातळीवर नेण्याचे काम केले. तसेच वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सांविधानिक तरतुदी केल्या. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये जयपाल मुंडा या आदिवासींच्या जनहिताचे मुद्दे ठामपणे मांडले. जयपाल मुंडा 1995 मध्ये ऑक्सफर्ड ब्लूज सन्मान मिळालेले हॉकीचे एकमेव खेळाडू होते. भारताला 1928 साली ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक त्यांनीच मिळवून दिले. सन 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले. भारतीय संविधानात एकूण 22 भाग, 12 अनुसूची आणि 395 अनुच्छेद समाविष्ट करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने आदिवासी समाजाच्या संरक्षणाचा विचार करण्यात आलेला आहे. जागतिक स्तरावर आदिवासींकडे लक्ष देण्याचा विचार केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सन 1994 पासून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा आपल्या महासभेतून केली व सर्व सहभागी देशांना केली. त्यानंतर संपूर्ण जगात, मग अमेरिका असो, इतर आदिवासी समाज असलेले देश असोत, त्यात भारताचाही समावेश आहे, या सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. शेवटी एवढेच म्हणेल, आदिवासी बांधवा उठ, घे मोकळा श्वास, पसरव तुझे बाहू आणि लूट तू जीवनाची सारी संपत्ती. पण उठ आदिवासी बांधवा उठ. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध किंवा भाषण हवे आहे ते आम्हाला कमेंट करूनही नक्की सांगा.